नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 23 डिसेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजच्या भागामध्ये तर कमालच झालेली आहे. मालकीने परत पॉझिटिव्ह वळण घेतलेलं आहे. वसूच्या तोंडावरती पार्थ आणि नंदिनीने तर चांगलीच चपराक मारलेली आहे. म्हणजे पार्थ आणि नंदिनीने जीवा काव्याला क्षणिक माफी दिलेली आहे आणि हे सगळं काही सावरण्यासाठी चक्क मित्रांनो काव्या सुद्धा घरी परतलेली आहे. म्हणजे देशमुखांच्या घरी. बरं काल आपण जसं पाहिलं तसे इथे मानिनी आणि जीवा बोलत असतात तर तेव्हा पिहू रील्स बघत असते आणि ती एकदमच घाबरून जीवाकडे येते आणि त्याला म्हणते, "अरे जीवा दादा हे बघितलंस का? की 16 डिसेंबरची रील व्हायरल झालेली आहे." आणि तेव्हा जेव्हा तो मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याला सुद्धा धक्काच बसतो आणि त्याच्यावरती जे काही कमेंट्स असतात ते तो वाचू लागतो. त्याच्यावरती लिहिलेलं असतं, "व्हाईट स्वॅपिंग आणि देशमुखांची पोरं खूपच घुसलेली निघाली." आता सुद्धा कमेंट एक त्याच्यावरती लिहिलेलं तो वाचतो आणि त्यानंतर अजून एक कमेंट वाचतो. जीवाची झाली मजा, लग्न करून जीवाची झाली मजा, पण त्याच्या बायकोची झाली सजा. आणि त्यानंतर सक्का भाऊ असं तो पुढे वाचत असतो कमेंट, तर मानिनी त्याच्या हातामधून मोबाईलच काढून घेते आणि त्याला म्हणते, "अरे नको रे हे वाचूस. अरे हे कशाला वाचतोस तू? उगाच त्रास होईल तुला." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं त्रास होणार नाही तर काय होणार आहे? किती घाणेरडं बोलतात ही लोकं. अगं माझं सोडून नंदिनीला, काव्याला आणि दादाला किती जर हे कळालं तर किती काय होईल त्यांचं, किती त्रास होईल त्यांना." आणि तो आता पिहूला सुद्धा विचारतो, "पिहू मला एक गोष्ट सांग, आपल्या घरामधला हा व्हिडिओ बाहेर कसा काय गेला?" तर तेव्हा पिहू त्याला सांगू लागते, "अरे दादा मला नाही माहिती रे." तर तेव्हा आता मानिनी जेवायला म्हणते, "अरे तिला माहिती नसेल." आणि ती पिहूला आता बाजूला घेऊन येते आणि म्हणते, "पिहू ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊस. तू ट्युशनला जायचं आहे ना तुला? तू जा, चल तू ट्युशनला जा." असं म्हणून ती बॅग तिच्या हातामध्ये देते आणि तिला ट्युशनसाठी पाठवून देते. आणि इतक्यातच आता इकडून या दोघी मायलेकी येतात, रम्या आणि वसू. तर रम्या आता वसूने ते बघितल्यानंतर आता वसूला विचारते रम्या, "अगं आई तू या प्लॅनिंगबद्दलच बोलत होतीस का काय काल? आणि हे तू केलेलं आहेस का?" तर तेव्हा वसू हसू लागते आणि तिला सांगते, "अगं म्हणजे व्हिडिओ व्हायरल व्हावा म्हणून ना मी थोडाफार प्रयत्न केलेला आहे आणि तू मला नव्हतंच का शिकवलंस की फेक अकाउंट कसं क्रिएट करायचं?" तर मी फेक अकाउंट क्रिएट केलेलं आहे आणि व्हिडिओ पोस्टसुद्धा केला आणि कुठल्यातरी 2-3 नावाने मी कमेंटसुद्धा केल्या आणि ती असं सांगून हसते. तर तेव्हा रम्यासुद्धा हसू लागते आणि म्हणते, "अगं आई तू केलेलं आहेस हे सगळं. अगं सॉलिडच आहेस की तू." असं म्हणत त्यात दोघेसुद्धा खूप खुश होतात. तर तेव्हा बसू आता तिला पुढं म्हणते, "अगं रम्या तुला काय वाटतं की हा धमाका आहे? अगं हा खरा धमाका नाहीच आहे. धमाका तर याच्यापुढे आहे आणि बघच तू रम्या." असं ती म्हणतच असते. तर तेव्हा रम्या म्हणते, "अगं आई काय सांगतेस तू? अगं याच धमाक्याने यांची काय हालत झालेली आहे आणि पुढे-पुढे काय होईल आता बघच." असं म्हणून या दोघी तर खूप खुश होतात. तर आता इकडे जेव्हा आपला फोन आपल्या हातामध्ये घेतो आणि तो खूप रागाला आलेला असतो आणि म्हणतो, तो मानिनीला म्हणतो, "आता यांचं काय करायचं ना ते मी बघतोच." असं म्हणून तो कोणाला तरी फोन लावत असतो. इतक्यात मानिनी त्याच्या हातामधून फोन काढून घेते आणि त्याला शांत करू लागते. म्हणते, "अरे जीवा असं कुठलं सुद्धा टोकाचं पाऊल उचलू नकोस. मी तुला सांगते काय करायचं आहे ते." अरे या जीवा सगळे हे काही सोशल मीडियावरच्या कमेंट्स असतात ना, त्यांच्याकडे कुठं लक्ष द्यायचं असतं का? तू त्रास करून घेऊ नकोस. हे सगळे ना स्वतःच्या आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेटेड असतात ना, ती सगळी लोकं अशीच काही सगळी कमेंट टाकतात आणि हे सगळं काही वाचून तुला सुद्धा त्रास होईल. प्लीज असं काही करू नकोस." तर तेव्हा जीवा तिला विचारतो, "अगं आई पण असा कसा त्रास करून घ्यायचा नाही? माझं काय होतंय ना हे तुला मला नाही सांगता येत अगं. जर हे मला समज नंदिनी, दादा आणि काव्याला जर समजलं तर त्यांना काय होईल? त्याचं अगं मी ना एक-एक टाका घालून सगळं शिवायचं म्हणतोय, तर हे सगळे उचवायलाच निघालेले आहेत." असं तर हे दोघेजण बोलत असताना इतक्यातच तिथं आता डोरबेल वाजते आणि डोरबेल वाजल्यानंतर मानिनी जीवाला म्हणू लागते, "अरे बापरे! कोण असेल हे असं?" असं ती बोलत असताना आता वसू आणि रम्या लगेचच पुढे येतात. तर इतक्यातच आता पार्थ एकदम धावत-धावत गडबडीने येतो आणि तो दरवाजाच उघडतो. तर तेव्हा पार्थने दरवाजा उघडल्यानंतर मित्रांनो, भरपूर सारे पत्रकार एकदम फोटो वगैरे काढत माईक वगैरे हातामध्ये घेऊन पुढे घरामध्येच घुसू लागतात आणि "जीवा देशमुख कुठे आहे? जीवा देशमुख कुठे आहेत?" असं म्हणून पार्थला बाजूला सरकून ते घरामध्ये घुसतात. तर तेव्हा पार्थ तर त्यांना थांबवतो आणि विचारतो, "ओ थांबा, थांबा तुम्हाला काय हवं आहे?" तर तेव्हा एक पत्रकार आता पार्थला म्हणतो, "मिस्टर पार्थ देशमुख, तुमच्या भावाचं अफेअर तुमच्या बायकोसोबत सुरू होतं, हे तुम्हाला कळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय?" आणि असं त्यानं विचारल्यानंतर पार्थला तर खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर दुसरी पत्रकार लगेच पार्थला परत लगेचच प्रश्न करते, "तुमचा भाऊ इतके दिवस झाला तुमचा विश्वासघात करत होता, हे तुम्हाला समजल्यानंतर सुद्धा तुम्ही काय एका घरामध्ये एका छताखाली कसे काय राहताय?" तर तेव्हा तो पत्रकार परत अजून एक प्रश्न विचारतो,
तुमच्या भावाचं आणि तुमच्या बायकोचं लग्नानंतर सुद्धा अफेअर सुरूच होतं का? आणि हे सगळं काही असं विचारत असतात प्रश्न. तर पार्थला एवढा मोठा जोरात धक्का बसत असतो मित्रांनो. आणि इकडे तर आता जीवासुद्धा रागाला येऊ लागतो आणि मानिनीला सुद्धा काही कळेनासं होतं. आणि तेव्हा आता जीवा रागारागातच पुढे येतो आणि त्या सगळ्यांच्या वरती जोराने ओरडू लागतो. "अरे काय बोलताय तुम्ही? वाटेल ते बोलू नका. बंद करा हा तमाशा." असं तो रागारागातच त्यांच्यावरती ओरडतो आणि त्यांना सगळ्यांना शांत करायचा प्रयत्न करू लागतो. आणि तो मधून-मधून पार्थकडे सुद्धा बघत असतो. कारण पार्थला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो आणि त्याला काय वाटत असतं हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. आणि आता इकडे सुद्धा यांच्यानंतर यांच्या घराची सुद्धा डोरबेल वाजते आणि इतक्यातच काव्या तिथे दरवाजा उघडते आणि तिने दरवाजा उघडल्यानंतर कुठल्यातरी महिला समितीच्या संघटनेच्या बायका घरामध्ये निदर्शनं करतच घुसतात. "धीर वहिनी हाय, हाय. धीर वहिनी हाय, हाय." आणि असं निदर्शनं करत त्या काव्याच्या अंगावरती जाऊ लागतात. तिला मागे-मागे ढकलू लागतात आणि जोरजोराने निदर्शनं करत असतात. तर तेव्हा आता तिला सावरण्यासाठी इकडे शारदा म्हणजे काव्याची आई पुढे येते आणि ती म्हणते, "हे तुम्ही काय तमाशे घरामध्ये कसं काय घुसलात तुम्ही? कोणीतरी सांगा तुम्ही आहात तरी कोण?" तर तेव्हा त्यामधली एक बाई काव्यावरती ओरडते आणि म्हणते, "काय गं हे दीरासोबत चाळे करतेस?" तर तेव्हा शारदा तिला म्हणते, "अहो पण तुम्ही काय बोलताय? काय हे?" तर तेव्हा ती बाई काव्याला परत ओरडू लागते. म्हणते, "अगं तुझ्यासारख्या पदरचाळी सोडणाऱ्या बायकांच्यामुळेच ना आमच्यासारख्या घरंदाज बायका बदनाम होतात." तर तेव्हा दुसरी बाई म्हणते, "सभ्य समाजाच्या तोंडावरती काळिमा फासणाऱ्या अशा या मुलीशी कशाला बोलत बसलाय तुम्ही? या इकडे तोंडाला काळं फासा तिच्या." असं ती जोराने ओरडून सांगते. तर तेव्हा एक बाई लगेचच पुढे येते आणि ती काव्याच्या तोंडाला काळं फासू लागते. तर तेव्हा काव्या त्यांच्यावरती जोराने ओरडते, "थांबा, पुढे यायचं नाही अजिबात." आणि असं म्हणून ती त्या बाईला मागे-मागे सरकवत असते आणि बोट करूनच त्यांना बोलू लागते. यानंतर एकही पाऊल जर पुढे टाकलं ना, तर मी सुद्धा तुमच्यासारखीच एका चांगल्या घरामधून आलेली सुसंस्कृत मुलगी आहे. तुम्हाला जे काही कळालेलं आहे ना, ते तुमच्यापर्यंत कसं काय आलं, का आलेलं आहे हे मला माहिती नाही. पण हे सगळं काही खोटं आहे आणि मुळात हे सगळं काही माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये चालू आहे आणि माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलायचा आणि काहीही विचार करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असं ती विचारत असताना ती बाई काव्यापेक्षा जोराने आवाज काढून तिच्यावरती ओरडते आणि म्हणते, "हे बघ अधिकाराची भाषा ना तू करायची नाहीस. इथे असल्या घरामध्ये आई समोर नको ते फालतू चाळे करतेस आणि तुझ्यासारख्या ज्या मुली आहेत ना, त्या मॉडर्न शब्दाचा सोयीचा अर्थ काढतात." तर दुसरी बाई लगेचच म्हणू लागते, "यांना तर सगळं काही ठाऊक असतं. नवऱ्याचा पैसासुद्धा पाहिजे असतो यांना आणि यांच्या दीराच्या मिठीत मजा, याराच्या मिठीत मजासुद्धा मारायची असते यांना." आणि असं ती बोलत असताना काव्या तिच्यावरती ओरडून तिला थांबवायचा प्रयत्न करत असते. पण ती बाई परत म्हणते, की "ते काय असतं ना ते स्पेस, आमच्या स्पेसमध्ये कोणीसुद्धा यायचं नाही आणि पर्सनल स्पेसच्या नावाखाली ना अख्खा समाज नाचवलेला आहे तुम्ही." असं ती बोलत असते. तर तेव्हा ती दुसरी बाई लगेचच तिला म्हणू लागते, "जर आपण आता हिला थांबवलं नाही ना, तर ही परत हेच करणार आणि तुम्ही काय बघताय तोंडाला काळं फासा हिच्या पटकन." असं ती बोलल्यानंतर आता परत त्या बायका समोर येऊन काव्याच्या तोंडाला काळं फासायचा प्रयत्न करू लागतात आणि त्या एकदम तिच्या जवळ येऊन तिच्या तोंडावरती हात धरून काळं फासणारच असतात. इतक्यातच मित्रांनो आता चक्क नंदिनी पुढे येते आणि ती पुढे येऊन त्या बाईचा हातच पकडते आणि तिला मागं सरकवते आणि ती नंदिनी तिथं आल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर तेव्हा नंदिनी त्या बायकांना मागे सरकवते आणि बोट करूनच त्यांना बोलू लागते, "माझ्या बहिणीच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही, कळालं का? आणि हा काय प्रकार आहे? कोण आहात तुम्ही?" आणि असं ती रागारागातच त्यांना विचारत असते. तर तेव्हा ती बाई सांगू लागते, की "आम्ही ना संस्कृती रक्षक समितीकडून आलेलो आहे आणि तुमच्याच पाठिंब्यासाठी आम्ही आलेलो आहे." तर तेव्हा दुसरी बाई लगेचच त्यांच्यात बोलू लागते. म्हणते, "बघा ना बिचारीचा चेहरा बघा ना किती बारीक झालेला आहे." तर तेव्हा ती बाई म्हणते, "अगं बहिणीने पाठीत खंजीर खुपसल्यानंतर चेहरा कसा असणार आहे अजून? असाच तर होणार ना." आणि म्हणते, "या भोळीचा ना भोळेपणाचा फायदा घेतलेला आहे या निर्लज्ज मुलीने." तर तेव्हा ती दुसरी बाई म्हणते, "नाहीतर काय हिच्या बहिणीचा नवरा हिच्या मिठीमध्ये किती वेळ गेला असेल काय माहिती?" असं हे सगळं काही अभद्र बोलत असताना आता नंदिनी अजून जास्त चिडते आणि त्यात सगळ्यांच्या अंगावरती जात म्हणते, "पुरे." आणि ती रागारागाने सगळ्यांच्या डोळ्यामध्ये बघते. तर तेव्हा त्या सगळ्या जणी मागे सरकतात. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "आता यापुढे एक शब्द सुद्धा बोलायचा नाही." आणि अगदी सेम इकडे सुद्धा सेम तीच परिस्थिती असते. त्या पत्रकारांच्या वरती आता पार्थ जोराने ओरडतो. एक शब्द जरी आता तोंडामधून जर काढलात ना, तर मी पोलिसच बोलवेन इथे. तर तेव्हा ती पत्रकार पार्थला म्हणते, "अरे वाह!
तर चोर तर सोडून तुम्ही पत्रकारालाच फाशी द्यायला निघालात की आणि तुम्ही आम्हालाच काय आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करताय? अहो, आम्ही तर तुमच्यासाठी तर बोलायला आलेलो आहे. तर तेव्हा पार्थ तिच्यावरती ओरडतो. म्हणतो, "मी तुम्हाला बोलवलेलं आहे का माझ्या बाजूने उभा राहायला? एक तर माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये तुम्ही आलेला आहे आणि माझ्या संमतीशिवाय आहे आणि माझी खाजगी बाब चव्हाट्यावरती आणताय. यासाठी ना मी तुमच्यावरती क्रिमिनल केस दाखल करू शकतो." तर तेव्हा ती पत्रकार अजून सुद्धा थांबत नाही. म्हणते, "असं कसं? तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं तर द्यावीच लागतील. लोकांना कळायला हवं ना, की तुमच्यावरती नेमकं काय झालेलं आहे ते." तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, "लोकांना कळायला का? हा काही नॅशनल सिक्युरिटीचा विषय नाहीये. हा माझा पर्सनल मॅटर आहे. मला शिकवायला जाऊ नका, निघा इथून." असं तो बोट करूनच त्यांना सांगतो. तर तेव्हा इतका वेळ तो गप्प बसलेला पत्रकार पार्थला म्हणतो, "हो, हो, पर्सनल मॅटर म्हणजे काहीतरी मॅटर आहे हे तुम्ही मान्य करता ना?" तर मानिनी आता त्यांना बोलू लागते. म्हणते, "अहो, काय एखादा शब्द पकडून तुम्ही काहीतरी माहिती बाहेर काढायची आहे. अहो, बास करा. दुसऱ्याच्या घरामध्ये आग लागलेली असते ना, त्या आगीवरती तुमची भाकरी भाजणं पुरे करा आता. प्लीज." असं म्हणून ती आता त्यांच्यासमोर हात जोडते. तर तेव्हा ती पत्रकार लगेचच मानिनीला म्हणते, म्हणजे पुढे येत म्हणते ती, "तुम्ही मानिनी देशमुख आहात ना?" असं म्हणून ती पुढे येतच असते. तर तेव्हा पार्थ त्यांना अडवायचा प्रयत्न करतो. तर ती पत्रकार काही थांबत नाही आणि पार्थने अडवलेलं असतं तरीसुद्धा ती थांबत नाही आणि म्हणते, मी विचारते मानिनीला, "मानिनी मॅडम तुम्हाला कसं वाटतंय?" तर मानिनी थोडीशी घाबरते आणि म्हणते, "कसं वाटतंय म्हणजे काय?" तर तेव्हा ती पत्रकार विचारते, "तुमच्या सुनेने तुमच्या दोन्ही मुलांना आता एकाच वेळी झोलवलेलं आहे. एक आई आणि एक सासू म्हणून तुम्हाला कसं वाटतंय?" असं ती विचित्रपणानेच विचारत असताना मानिनी त्यांच्यावरती चिडते. म्हणते, "अहो काय विचित्र शब्द वापरताय मॅडम तुम्ही? झुलवलाय काय म्हणताय? अहो एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल असं घाणेरडं बोलताना काहीच कसं नाही वाटत तुम्हाला? जराही लाज वाटत नाहीये का तुम्हाला?" तर तेव्हा ती पत्रकार म्हणते, "अहो मॅडम तुमच्या सुनेला आणि तुमच्या लेकाला लफडं करताना लाज नाही वाटली, तर त्या लफड्याबद्दल बोलताना आम्हाला का लाज वाटेल?" असं ती परत अभद्र बोलू लागते. आणि तिने असं बोलल्यानंतर पार्थ मात्र आता खूप जोराने चिडतो आणि "शट अप!" असं त्यांच्यावरती जोराने ओरडतो आणि त्यानं असं जोराने ओरडल्यानंतर ती पत्रकार घाबरूनच मागं सरकते आणि आता पार्थ रागारागाने तिच्या डोळ्यामध्ये बघत असतो. तर आता इकडे मोहितेंच्या घरी नंदिनी सुद्धा यांच्यावरती जोराने ओरडते, "चला निघा इथून." तर तेव्हा ती बाई म्हणते, "अगं तुझ्याच मदतीसाठी तर आलेलो आहे ना आम्ही." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "मला तुमच्या मदतीची काही एक गरज नाहीये. मी कुणी अबला, बिचारी आणि नवऱ्याने टाकलेली बाई नाहीये, कळालं का?" असं तिने म्हटल्यानंतर आता या सगळ्या बायकांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तेव्हा काव्याला मात्र त्या गोष्टीचा थोडासा सपोर्ट वाटू लागतो, थोडं छान वाटू लागतं. तर नंदिनी पुढे म्हणते, "माझं सगळं कुटुंब, माझी सगळी माणसं, सगळं काही माझ्या पाठीमागे ठामपणे उभी आहेत आणि मी माझ्या बहिणीच्या पाठीशी उभी आहे आणि तिच्या भूतकाळासकट मी तिला स्वीकारलेलं आहे." आणि असं तिने सांगितल्यानंतर इकडे काव्याला तर खूप मोठा म्हणजे खूप सुखद मोठा धक्का बसतो आणि ती नंदिनीला ताई अशी म्हणून छोटीशी हाक मारते. तर इकडे अगदी सेम पार्थ सुद्धा तेच वाक्य बोलतो. तो पत्रकारांना सांगतो, "माझा माझ्या भावाला पूर्णपणे सपोर्ट आहे. जे काही झालं त्याच्यामध्ये त्याची काही एक चूक नव्हती. तो त्याचा भूतकाळ होता." आणि मित्रांनो आता पार्थ आणि नंदिनी असं बोलत असतात खरे, पण आता हे सगळं काही ही सिच्युएशन सांभाळून घेण्यासाठी बोलत असतात का खरंच त्यांनी या दोघांना स्वीकारलेलं असतं, हे आपल्याला पुढे कळणार आहे. तर पार्थने असं म्हटल्यानंतर ती पत्रकार अजून सुद्धा थांबायचं नाव घेत नाही. ती म्हणते, "अरे वाह! बास झालं का? इतकं सोपं असतं का माफ करणं?" तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, "हे ना तुमच्यावरती अवलंबून आहे. उदाहरण जर द्यायचं झालं ना, जर समजा तुम्हाला एका चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाली, पण त्याच वेळी समजा तुमच्या 7वीतले शिक्षक येऊन त्यांनी सांगितलं, की तुम्ही 2 विषयांमध्ये तेव्हा नापास झाला होतात. तर मग नोकरी देणाऱ्याने तुम्हाला नोकरीवरती ठेवून घ्यायचं का काढून टाकायचं? आणि संधी दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे?" असं तो त्यांना प्रश्न करतो. तर तेव्हा ते सर्व जर पत्रकार एकाच वेळी म्हणतात, "हो, संधी तर दिली पाहिजे." तर तेव्हा आता पार्थ म्हणतो, "असं आहे ना, मग मी माझ्या भावाला संधी दिलेली आहे." आणि त्याने असं उदाहरण सांगून त्या सगळ्या पत्रकारांची तोंडच बंद करून टाकलेली आहेत मित्रांनो. तर तेव्हा आता इकडे हे सगळे ऐकत असताना इकडे वसू आणि रम्याचं मात्र तीळपापड होत असतं आणि रम्या तर वसूला म्हणते, "अगं आई, असं काय आहे हा पार्थ?" तर वसू सुद्धा म्हणते, "बावळटच आहे एक नंबरचा. याला कशाला महान व्हायचं आहे? कोणास ठाऊक." तर तेव्हा रम्या आता खूपच घाबरते आणि वसूला विचारते, "अगं त्याने जर खरंच ॲक्सेप्ट केलं तर काव्याला?" तर तेव्हा वसू म्हणते, "अगं थांब ना, बघूयात ना आपण अगोदर काय होतंय." तर आता इकडे परत पार्थ त्या पत्रकारांना बोलतो. म्हणतो, "जो काही होता ना, तो त्याचा भूतकाळ होता आणि त्याचा भूतकाळ मी ॲक्सेप्ट केलेला आहे आणि तुम्हाला माझं म्हणणं कळालेलं आहे का?" असं त्यानं विचारल्यानंतर आता ते सर्व पत्रकार हो असं त्याला सांगू लागतात. तर तेव्हा पार्थ आता त्यांना पुढे म्हणतो, "त्यामुळे तुम्हाला हा जो काही मसाला हवा आहे ना, तो माझ्याकडून तुम्हाला मिळणार नाही.
तुम्ही निघा." असं पार्थने हात करून सांगितल्यानंतर तो पत्रकार म्हणतात एक पत्रकार म्हणतो, "चला रे आपण सगळे जाऊयात." ही काही बिझनेस लोकं असतात ना, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये डीलच म्हणून ते बघतात त्याच्याकडे आणि काय सांगतात कोणास ठाऊक ही भावा-भावांची डीलसुद्धा असू शकेल, असं त्यानं म्हटल्यानंतर आता तर पार्थ जोरानेच त्यांच्यावरती भडकतो आणि म्हणतो, "निघा इथून." असं त्यानं आता शेवटचं ओरडल्यानंतर ते पत्रकार आता अखेर तिथून निघून जातात आणि पार्थ आता त्या सगळ्यांना परत पिटाळून लावण्यात यशस्वी होतो आणि हे सगळं काही भयंकरच घडलेलं असतं मित्रांनो. पण पार्थने त्याच्या जे काही म्हणजे त्याच्याकडे जे काही स्किल असतं आणि त्याच्याकडे जो अनुभव असतो त्याच्यावरती हे सगळं काही सावरून घेतलेलं असतं आणि तेव्हा आता ते पत्रकार निघून गेल्यानंतर पार्थ थोडासा बाजूला जातो आणि मानिनी आता पार्थाजवळ जाते आणि त्याच्या गालाला हात लावत त्याला म्हणते, "आय प्राउड ऑफ यू." आणि त्यानंतर आता जेव्हासुद्धा पार्थाजवळ जातो आणि त्याला विचारतो, "दादा तू मला माफ केलंस आणि तू माफ केलंस ना मला, थँक यू सो मच." असं म्हणून तो त्याला मिठीच मारतो. तर तेव्हा पार्थ तर त्याला आपल्याजवळ घेत नाही आणि असंच इथे वाटतंय मित्रांनो, की पार्थने त्याला माफ केलेलं नसतं. फक्त ती सिच्युएशन सांभाळून घेण्यासाठी त्याने इथे हे सगळं काही केलेलं असतं. तर आता इकडे मोहितेंच्या घरी नंदिनी आता त्या बायकांना अजून बोलतच असते. "जर माझ्या बहिणीविषयी कोणती तक्रार नाहीये, तर तुम्हाला तिच्या तोंडाला काळं कशासाठी फासायचं आहे आणि काळं फासावं असं माझ्या बहिणीने काहीसुद्धा केलेलं नाहीये. त्यामुळे यापुढे तिच्याबद्दल एक अवाक्षर जरी काढलत ना, तर मी तुम्हाला आडवी येईन लक्षात ठेवा." आणि असं ती बोलत असताना त्या बायकांना मात्र काही कळतच नसतं. कारण ती त्या सर्व काही बायका ज्या असल्या असतात, त्या नंदिनीची म्हणजे त्या सर्व काही बायका नंदिनीला सपोर्ट घेऊनच सगळं काही करायसाठी आलेल्या असतात. पण आता नंदिनीच त्यांची साथ देत नाहीये म्हटल्यानंतर त्यांची तर बोलतीच बंद होते. तर नंदिनी आता ओरडते, "चला निघा इथून, निघा इथून." तर तेव्हा ती बाई म्हणते, "चला गं चला, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं." आणि आता ना या समाजात असं चांगलं करायची काही राहिलेलंच नाहीये. असं त्या बडबड करत सर्व काही बायका तिथून निघून जातात आणि तेव्हा त्या बायका निघून गेल्यानंतर आता वातावरण थोडंसं शांत होतं आणि नंदिनीने जसं तिकडे पार्थने सगळं काही सावरून घेतलेलं असतं, तसंच आता इकडे नंदिनीने सुद्धा मोठी बहीण म्हणून सगळं काही सावरून घेतलेलं असतं आणि तेव्हा काव्या हळू नंदिनीच्या जवळ जाऊन तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. इतक्यातच नंदिनी आता रागारागात आतमध्ये निघून जाते आणि तेव्हा आता काव्यासुद्धा धावत जाऊन तिला थांबवते आणि तिला जाऊन मिठीच मारते. तर तेव्हा नंदिनी तिच्यावरती म्हणजे काही रिएक्शन देत नाही. म्हणजे काव्याचं तिला जाऊन बिलगलेली असते. पण नंदिनी तिला आपल्याजवळ घेत नाही. म्हणजे इथे सुद्धा अगदी सेम ती सिच्युएशन असते मित्रांनो, जशी पार्थची असते. नंदिनीने तिला माफ केलं आहे का नाही इथे कळतच नाही. म्हणजे आता नंदिनी तिला थोडंसं मागे सरकवते आणि तेव्हा काव्याला काही कळत नाही. तर आता नंदिनी काव्याला खुर्चीवरती बसवते आणि चक्क तिच्यासाठी मित्रांनो आता ती पाणी घेऊन येते आणि तिला ती पाणी देते. म्हणजे टेबलवरती पाणी ठेवते आणि तिला म्हणते, "हे घे तू पाणी पी." आणि तेव्हा काव्याला तर काही कळतच नसतं आणि आता इकडे शारदाला सुद्धा काही कळत नसतं. तर आता इकडे देशमुखांच्या घरी पार्थ सुद्धा जीवाला थोडंसं मागे सरकवतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणू लागतो, "मला वाटलं होतं दादा, की तू झालेलं कधीच काहीच विसरणार नाहीस. मला कधीच माफ करणार नाहीस. पण तू मोठेपणा दाखवून हे सगळं काही ॲक्सेप्ट केलंस आणि परत तू सिद्ध केलंस, की तू माझा पार्थ दादा आहेस. माझ्या सगळ्या काही चुका तू पोटात घेतल्यास आणि मी हे तुझे उपकार कधीच विसरणार नाही. थँक यू." असं तो बोलत असताना पार्थ तर अजून शांतच असतो आणि इकडे रम्याला आणि वसूला सुद्धा त्या गोष्टीचं आश्चर्य वाटत असतं. तर आता पार्थ पुढे म्हणतो, "मी हे सगळं काही केलं ना, ते सगळं काही देशमुखांची अब्रू चव्हाट्यावरती येऊ नये म्हणून केलेलं आहे." आणि आता हे सगळं म्हणजे त्याने आपला मगाशी अंदाज आपण जे काही बोललेलो होतो, आपण जो काही अंदाज लावलेला होता, तसंच झालेलं आहे मित्रांनो. त्याने हे सगळं काही ही सिच्युएशन सांभाळण्यापुरतं केलेलं असतं आणि ते नंतर आता जीवाला आणि मानिनीला धक्काच बसतो. तर पार्थ पुढे म्हणतो, "बाकींना मी स्वतःचाच प्रेझेंट ॲक्सेप्ट करू शकत नाहीये, तर मग मी कोणाचा पास्ट काय ॲक्सेप्ट करणार?" असं तो सांगतो आणि आता तिथून तो निघून जातो आणि तेव्हा आता वसू आणि रम्या परत खुश होतात आणि त्यासुद्धा आता हळूच तिथून निघून जातात. तर तेव्हा आता जीवाला परत त्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो आणि मानिनी आता नेहमीप्रमाणे त्याला सावरायला पुढे येते. म्हणजे मित्रांनो आता पार्थने फक्त ही सिच्युएशन सांभाळण्यापुरतंच हे सगळं काही केलेलं असतं. पण त्याचं सुद्धा बरोबरच आहे ना मित्रांनो, की या सगळ्या सिच्युएशनमधून म्हणजे अशा एवढ्या मोठ्या धक्क्यामधून तो लगेच स्वतःला तर सावरू शकत नसणारच आहे. आणि आता इकडे मोहितेंच्या घरामध्ये नंदिनीने काव्याला पाणी प्यायला दिलेलं असतं आणि ती पाणी पित असते आणि पाणी पिऊन झाल्यानंतर नंदिनी आता काव्याच्या थोडंसं हाताकडे बघते आणि तिच्या हाताला थोडंसं काळं लागलेलं असतं आणि तेव्हा नंदिनी आपल्या ओढणीने तिच्या हाताचं काळं पुसू लागते आणि तेव्हा काव्या चक्क रडूच लागते आणि म्हणते, "ठरवलं तर ना सगळे डाग पुसले जाऊ शकतात ना ताई आणि ताई तू एक संधी तरी देऊन बघ ना मला आणि ताई प्लीज एक संधी दे ना मला." असं ती रडत-रडतच बोलत असते. पण नंदिनी तर मात्र मित्रांनो शांतच असते. ती खूप गंभीर सुद्धा असते.
तर काव्या म्हणते, "मला माहिती आहे तू ताई, तू त्या बायकांना बोललीस कारण त्या इथून परत जाव्यात म्हणून. पण मला असं एका क्षणासाठी वाटलं, की माझी नंदिनी ताई मला परत मिळालेली आहे म्हणून. पण हे सगळं काही आधीसारखं नाही होऊ शकत का ताई?" असं ती एकदम कळवळीने तिला विचारत असते. तर तेव्हा नंदिनी अजून सुद्धा शांत आणि गंभीरच असते. तर काव्या म्हणते, "बोल ना ताई माझ्याबरोबर बोल ना ताई. राग आला असेल ना तर तुझा म्हणजे माझा राग आला असेल ना तुला?" आणि असं तिने विचारल्यानंतर आता इतका वेळ शांत असलेली नंदिनी बोलते. म्हणते, "रागावले तर मी स्वतःवरती आहे काव्या. मला स्वतःची माफी मागता येत नाहीये आणि स्वतःला माफसुद्धा करता येत नाहीये. आतल्या आत जळत राहणं तेच तेवढं जमतंय मला आणि तुझ्या तोंडाला कोणी काळं फासायला आलं ना तर मी येणारच ना. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतंय, की मी तुझ्या सुखाला आधीच काळं फासलेलं आहे आणि त्याचा रंग कशाने जाईल नाही कळत मला." असं तिने बोलल्यानंतर आता या सगळ्यांना परत धक्का बसतो. तर नंदिनी आता हे सगळं काही बोलून तिथून निघूनच जाते. तर तेव्हा काव्य तिला थांबवायचा प्रयत्न करत असते. "ताई, अगं ताई थांब ना." तर तेव्हा नंदिनी काही थांबत नाही आणि ती तिथून निघूनच जाते. तर आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मानिनी आता म्हणजे इकडे देशमुखांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. आता मानिनी इथे बसलेली असते. तर तेव्हा आशाताई तिथं येते. तर तेव्हा ती मानिनीला विचारते, "जेवणासाठी काय बनवू?" तर तेव्हा मानिनी एकदमच बोलून जाते, की "तू नंदिनीला विचार ना." आणि असं तिने म्हटल्यानंतर तिला थोडं रिअलाईज होतं आणि ती परत आशाताईकडे बघून म्हणते, "सॉरी, सॉरी." तर तेव्हा आशाताई म्हणते, "समजतंय मला तुम्ही त्यांची खूप आठवण येते ना तुम्हाला आणि मला सुद्धा त्यांची खूप आठवण येते. नंदिनी ताई, काव्या ताई दोघांची सुद्धा आणि मला ना एक समजत नाहीये, की या घराच्या सुखाला कोणाची नजर लागली?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "कोणास ठाऊक आणि काहीही म्हणा, तर डिसेंबर महिना ना देशमुखांच्यासाठी काही ना काहीतरी संकट घेऊन येतोच आणि पुन्हा एकदा ते सिद्ध झालेलं आहे. गुरुजींनी संकेत दिलेला होता, पण त्या संकेताचा अर्थ कळालाच नाही आणि या पोरांचे आयुष्य कोणत्या वळणाला जाणार आहेत काही कळतच नाही." तर तेव्हा आशाताई तो 16 डिसेंबरचा मुद्दा परत उपस्थित करते. तर तेव्हा मानिनी म्हणते, तिला थांबवत म्हणते, "नाही आशा, आता ना तो मुद्दा परत नको काढूस आणि त्याचा विचार करूनही ना मला घाबरायला होतं आणि राहू देत ना आपण काय करूयात, कांद्याचं पिठलं करतेस का तू? आणि आपण ना परत भात लावूयात. मी ना जरा देवाजवळ दिवा लावते." असं ती बोलत असताना आशाताई म्हणते, "पण वहिनी मला एक कळत नाहीये, हे सगळं आलं कुठून?" म्हणजे ती विचारत असते, की "हे फोटो सगळे आले कुठून?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "म्हणजे पिहू, पार्थ आणि नंदिनीनेच हे सगळं काही केलेलं होतं." तर तेव्हा आशाताई म्हणते, "पण ते सगळे काही चांगले फोटो होते ना आणि म्हणजे आपल्या घरातल्यांचे सगळ्यांचे चांगले फोटो सुरू असताना मध्येच काव्यताईचे आणि जीवादादाचे हे फोटो सुरू झाले, ते कसे काय?" असा ती मुद्दा उपस्थित करते. म्हणजे आता मानिनीला तर त्या गोष्टीवरती यायचं सुद्धा भीती वाटत असते, म्हणून तिने त्या गोष्टीचा विचार केलेला नसतो. पण आशाताई परत-परत तोच मुद्दा उचलून धरते. तर तेव्हा मानिनी म्हणते, "हो, अगं बरोबर आहे तुझं." आणि असं ती म्हणत असताना तिच्या डोळ्यासमोरून ते फोटोज एकामागोमाग एक जाऊ लागतात आणि ती मनात म्हणते, "बरोबर बोलते आशा, 16 डिसेंबरला जीवा काव्याचा फोटो आला कुठून?" असं ती विचार करत असते. आणि आता इकडे जीवा खोलीमध्ये परत आलेला असतो आणि आता त्याला परत त्या गोष्टीचा सगळा काही त्रास होऊ लागतो आणि तेव्हा तो आता सगळं काही पसारा आवरत असतो आणि आवरत असताना त्याला त्याच्या मनामध्ये तोच विचार चालू असतो, जो पार्थ काही बोलत असतो तो, की "मी माझ्या भावाला एक संधी दिलेली आहे. तो भूतकाळ होता त्याचा आणि त्याचा भूतकाळ मी एक्सेप्ट केलेला आहे." आणि त्यानंतर पार्थ त्याला म्हणालेला असतो, की "हे जे काही मी केलं ना, ते देशमुखांची आबरू चावाट्यावरती येऊ नये म्हणून केलेलं आहे आणि मी स्वतःच माझं प्रेझेंट एक्सेप्ट करू शकत नाहीये, तर मग कोणाचा पास्ट काय एक्सेप्ट करणार आहे?" आणि आता जेव्हा मनातल्या मनात म्हणतो, म्हणजे ते सगळं काही आठवल्यानंतर तो बोलतो, "जे काही घडलेलं आहे ना, ते इतक्या सहजासहजी नाही विसरता येणार. कारण दादा तर खूप दुखावला गेलेला आहे आणि नंदिनीसुद्धा खूप दुखावली गेलेली आहे. पण या गोष्टी ना बोलून सुटतील ना, असं तो सर्व काही विचार करून त्या गोष्टी परत सगळं काही व्यवस्थित करायचा प्रयत्नात असतो." आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच थांबतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, आता नेमकं काउन्सिलर म्हणजे जीवा आणि नंदिनीचे जे काउन्सिलर असतात, ते नंदिनीला भेटतात आणि ते आता तिला म्हणतात, "म्हणजे नवऱ्याला थोडासा त्रास व्हावा म्हणून तुम्ही माहेरी आलात ना?" तर तेव्हा नंदिनी सांगते, की "मी आता कायमचीच माहेरी आलेली आहे." आणि ती सीरियस असते. तर तेव्हा काउन्सिलरनं त्यांना थोडंसं जाणवतं, की काहीतरी चुकीचं होत आहे. म्हणून ते नंदिनीला विचारतात, की "सगळं काही ठीक आहे ना?" तर तेव्हा नंदिनी सांगते, "मला फास्ट ट्रॅकवरती डिव्होर्स हवा आहे." तर इकडे आता नेमकं त्याच वेळेला मानिनी घरामध्ये शुभंकरोती म्हणत असते. तर ती असं म्हणत असते, की "घरातली पीडा बाहेर जावो आणि घरची लक्ष्मी" असं म्हणून म्हणजे ती शेजारी पार्थसुद्धा उभा असतो आणि ती पार्थला म्हणते, "म्हण ना पार्थ, घरची लक्ष्मी." असं ती त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा पार्थ तर दुखावलेला असतो आणि तो नुसताच हात जोडून तिथे उभा असतो. इतक्यातच मित्रांनो आता काव्या दारामध्ये येते
आणि ती म्हणते, "घरची लक्ष्मी घरात येवो" आणि असं तिने म्हटल्यानंतर म्हणजे खरोखरच घरची लक्ष्मी घरात परत आलेली असते. आणि तेव्हा पार्थ तर एकदमच आनंदाने, आश्चर्याने त्याच्याकडे बघतो आणि तेव्हा काव्या तर दारात उभा राहून त्याच्याकडे छानपैकी बघून अशी स्माईल करत असते. आणि मित्रांनो, आता तर इथे त्यांनी आता परत सगळं काही पॉझिटिव्ह दाखवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता काव्या इथे परत आलेली आहे आणि आता ती सगळं काही परत पहिल्यासारखं करायच्या तयारीत आहे. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.